जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली, तरी एक अशी शक्ती आहे जी भक्ताच्या हाकेला कधीच नकार देत नाही. ती म्हणजे विघ्नहर्ता श्री गणेश. असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना आणि उपवास गणपती बाप्पापर्यंत थेट पोहोचतो. म्हणूनच लाखो भक्त हा दिवस अत्यंत भक्तिभावाने पाळतात. पण संकष्टी चतुर्थी का करावी? केवळ उपवास करण्यासाठी, की त्यामागे काही खोल आध्यात्मिक अर्थ आहे? धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील विघ्ने दूर होतात, मनाला शांतता मिळते, बुद्धीला योग्य दिशा मिळते आणि प्रत्येक नव्या सुरुवातीला गणपती बाप्पाचे आशीर्वाद लाभतात. या दिवशी भक्त उपवास करतात, गणपतीची मनोभावे पूजा करतात, अथर्व शीर्षाचे पठण करतात आणि रात्री चंद्रदर्शन करून व्रताची सांगता करतात. पण लक्षात ठेवा, उपवासापेक्षा महत्त्वाची असते श्रद्धा आणि पूजेपेक्षा महत्त्वाचा असतो निस्वार्थ विश्वास. जिथे खरी भक्ती असते तिथे गणरायाची कृपा नक्कीच असते. म्हणूनच संकष्टी चतुर्थी हा फक्त एक सण नाही, तर श्रद्धा, संयम आणि परमेश्वरावरील विश्वास अधिक दृढ करण्याचा एक सुंदर दिवस आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलम मूर्ती मोरया.